तुमच्या माझ्या भारतातल्या शेतकऱ्यांचं 10,000 कोटी रुपयाचं मुद्दल आणि 15,000 कोटी रुपयाचं व्याज माफ करण्यात आलं. काम करायला धडाकेबाज माणूस लागतो. बघू करू या उद्या घाला त्यांना मातीत. असं काम नाही चालत. काम कणकणीत व्हायला पाहिजे. मी कधी तसं सांगत नाही लोकांना. आलं तर लाव फोन, नाहीतर होत नाही. ही कामाची पद्धत पाहिजे. आज काँग्रेसच्या राजवटीमध्ये मी देखील त्यांच्यात होतो, पण मला वाटायचं की हे बसत नाही म्हणून यांच्याकडनं होत नाही. तसं नाही. प्रशासनाकडनं काम करून घेण्याची हातोटी ही देखील नेतृत्वामध्ये असावी लागते. प्रशासन सगळ्यांना घाबरत नाही, याचा विचार तुम्ही करा. आज महाराष्ट्रात प्रशासन एकनाथरावांना घाबरतं, मला घाबरतं, देवेंद्राला घाबरतं. मलाही असला पिणारच घाबरत नाही, नाही तर सगळी घाबरत. त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे. ह्या पोलिसांनी इथल्या इन्स्पेक्टर वगैरे आचारसंहिता होऊ द्या एकदा. ही जे आरती टाकून आले त्या आरती भट्ट्या इथं चालू असल्या पाहिजे. त्याच्याशिवाय ही टाकाटाकी करून येणार नाही. हे पोलिसांचं काम आहे. सरकार त्याच्याकरता त्यांना मानधन देतं, पगार देतं. आम्ही कधी राजकीय हस्तक्षेप करत नाही. आमची हीच भूमिका आहे. लोकांनी समाजाने व्यसनाधीन होता कामा नये. व्यसन मुक्तीला आपण महत्व दिलं पाहिजे. निर्व्यसनी समाजाला आपण महत्व दिलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला हे सगळं सांगत असताना FRP आता तुमची वाढली. दरवर्षी FRP वाढते. ऊसाची साखर 31 रुपयाच्या वर विकावी लागते. त्याच्या आधी साखर कितीने पण विकली तर शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं. अशा पद्धतीनं कितीतरी चांगले निर्णय हे केंद्राने घेतलेले, राज्य त्या ठिकाणी घेत आहे. आज मला तुमच्या पवित्र मताची गरज संपूर्ण राज्यामध्ये पाहिजे. आज बारामती लोकसभा मतदारसंघात घड्याळाचं चिन्ह घेऊन उभ्या असणाऱ्या सुनेत्रा अजित पवारांना आपलं पवित्र मत आपण त्या ठिकाणी द्यावं. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आजपर्यंत जेवढे खासदार झाले अजित पवार सहित, त्या सगळ्या खासदारांच्या पेक्षा सुनेत्रा अजित पवारची कारकीर्द जास्त उजवी असेल. तुम्ही म्हणाल कसं? मी मोदी साहेबांना जाणार. मोदी साहेबांची माझी ओळख आहे ती परवा पुण्याला बघितलं असेल. आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा. आम्ही गावच्या गप्पा मारत नव्हतो, आम्ही विकासाच्या बद्दल बोलत होतो. मी मोदी साहेबांना सांगितलं, माझ्या इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका, हवेलीचा काही भाग, त्या भोर, वेला, मुळशीचा भाग, त्यामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात असणारे अनेक लोक, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, अजित पवार एकमेकाच्या विरोधात होते. विजयराव शिवतारे आलेत, विजयराव शिवतारे, मी एकमेकाच्या विरोधामध्ये होतो. त्याच्या संदर्भामध्ये आपले राहुल कुल, आम्ही रमेश थोरात एकमेकाच्या विरोधात होतो. त्याच्या संदर्भामध्ये कुलदीप कोंडे देशमुख ते आमच्या विरोधामध्ये होते. आज ते आमच्या बरोबर आलेले आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. अशा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या एकमेकांची जरी वेगवेगळे विरोधक असलो तरी विकास कामाच्या करता आम्ही एकत्र आलो. आम्ही स्वार्थाने एकत्र आलेलो नाही. सासवडच्या सभेत पण मी सांगितलेलं होतं, आम्हाला गुंजवणीचं पाणी माझ्या वेला तालुक्याला त्यांच्या हक्काचं देऊन प्रचार काय होतो, विजयराव पाणी तर म्हटलं गुंजवणीचं पाणी, तिथे म्हणतात बघा तुमचं पाणी घेऊन चालले. अरे मी आताच सांगतो, त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना देऊन जे बाकीचं पुरंदरला मिळालं पाहिजे ते आणण्याच्या करता आम्ही कामाला गती देणार. त्याकरता केंद्राचा निधी हा आम्हाला लागतोय. राज्याचा निधी आहे. देवेंद्र फडणवीस या खात्याचे मंत्री आहेत, अजित पवार अर्थमंत्री आहेत. एकनाथराव शिंदे ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचं किंवा समाजाचं भलं करण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आणतो, एकनाथराव म्हणतात लगेच मंजूर करून टाका. ते अजिबात मागे पुढे बघत नाही. त्याच्यामुळे ते काम आम्हाला करायचं. आम्हाला वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे ओव्हरफ्लो झाल्यानंतर 2 महिने नदीला जाऊन चंद्रभागेला मिळून कर्नाटकातनं समुद्राला मिळतं, हे ओव्हरफ्लोचं पाणी मोठ्या मोटारी बसून, चांगल्या हॉस्पॉर, जास्त हॉस्पॉरच्या मोटारी बसून ते आम्हाला पुरंदर बारामती तालुक्यामध्ये आणायचं.
हे दुसऱ्याचं पाणी नाही, हे ओव्हरफ्लोचं जाणारं पाणी. हा असा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि ते करण्याच्या करता केंद्राचा निधी आम्हाला पाहिजे. मगाचही मी सांगितलं त्याच्याकरताही आम्हाला आमचा निधी आहे, पण तो कमी पडतोय, म्हणून केंद्राचा निधी पाहिजे. त्याचबरोबर आपलं खडकवासला, माझा खडकवासला वरसगाव पानशेत टेमघरचं पाणी पुण्याला प्यायला राहू द्या, पण मुळशीचं पाणी 25 TMCचं धरण आहे. तिथं मला मुळशी टप्पा 1 आणि टप्पा 2 याकरता 2 TMC पाणी लागतंय पुढचे 25-30 वर्षाकरता. आम्ही टाटाला विनंती केली, त्यांच्या मॅनेजमेंटला विनंती केली की तुम्ही आम्हाला उंची वाढवायला परवानगी द्या, 2 TMC पाणी आम्ही त्या ठिकाणी ॲडिशनलचं आम्हाला मिळेल आणि त्या पद्धतीनं माझ्या मुळशी तालुक्यातल्या लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्याच्यामध्ये 80% जमीन त्यांच्या ताब्यात आहे टाटाच्या, 20% शेतकऱ्यांची घ्यावी लागतील. धरणाची उंची वाढवल्यावर ते पाण्याचा फुगवटा वाढतो ना, त्याच्यात शेतकऱ्यांची 20% जमीन घ्यावी लागतील. त्याला आम्ही चांगला मोबदला देऊ, शेतकरी समाधानाने जमीन देईल, 4 पट मोबदला देऊ रेडी रेकनरच्या, ती पण काही अडचण नाही. मात्र आम्ही टाटाला विनंती केली, टाटा महाराज पाठीमागे ब्रिटिशांच्या काळात हे धरण झालंय, त्यावेळेस पाण्याचं महत्व इतकं नव्हतं. त्यावेळेस आपली देशाची लोकसंख्या 30 कोटी होती, आता देशाची लोकसंख्या 130 कोटी झाली, 130 कोटी. त्यामुळं आम्हाला आता पाण्याचं महत्व कळलेलं आहे. आम्हाला पहिल्यांदा माणसाला प्यायला पाणी द्यायचंय, दुसऱ्यांदा आमच्या शेतकऱ्याच्या बहादर शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचंय, म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. ते म्हणतील की मग तुम्ही वीज कशाची तयार करणार? आज ते पाण्यापासून वीज तयार करतात, पाणी शेवटी समुद्राला जातं, खाली जातं रायगड जिल्ह्यातनं जाते समुद्राला. पाणी समुद्राला सोडायचं का तुमच्या माझ्या शेतकऱ्याला द्यायचं? वीज त्यांना देऊ ना. आता वाऱ्यावर वीज तयार होती, सूर्यप्रकाशावर वीज तयार होते, न्यूक्लिअर पासून वीज तयार होते, गॅस पासून वीज तयार होते. सोमेश्वर कारखाना पण कोळशान पासून वीज तयार करतो, थर्मल पासून कोळशापासून वीज तयार होते, न्यूक्लिअर पासून वीज तयार होते. अनेक प्रकार आहेत, नवी टेक्नॉलॉजी आलेली. कधी मागे सांगितलं असतं भुसा घातल्यानंतर ते टर्बाईन फिरतं आणि त्याच्यातनं वीज तयार होते, बगॅस म्हणतं, आपण बगॅस जाळू. लोक म्हटले असते काय ह्याला येड लागले का काय, कोणाला माहिती, पण ते सिद्ध झालं, ते आता लोकांना कळलं. आम्ही टाटाला सांगू की आम्ही या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला तुमची जी गरज आहे तेवढ्या पाण्याच्या करता लागणाऱ्या विजेची आम्ही ती देऊ. त्याचा अभ्यास अविनाश सुर्वे त्या अधिकाऱ्याचा झालेला आहे, त्याच्याही बद्दल आम्ही सगळेजण त्या पाठीशी आहोत, महायुतीचे सगळे घटक. आम्हाला ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय माझा इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका, खडकवासलाचा कॅनोलवर अवलंबून असणारी शेती, त्याच्यावर अवलंबून असणारी उपसा सिंचन योजना ह्या पूर्णत्वाला जात नाही, म्हणून आपल्याला ते पाणी पाहिजे. त्याकरता आम्हाला केंद्राचा पण निधी लागेल, आम्हाला पुण्याचं पण पिण्याचं पाणी द्यावं लागेल. ह्या पद्धतीचं आमचं काम चाललंय. पुरंदर उपसा सिंचन योजना माझंच, मी त्या फाईलवर फायनल साईन केली कृष्णा खोऱ्याचा मंत्री असताना. तुम्ही अजूनही फाईल काढून बघा. अंतिम मान्यता 220 कोटीची टर्नकी बेसवर माझी आहे. त्याच्यामध्ये तिथं गाळ साठतोय, बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे येत आहे, त्याकरता तिथं नीट टॅकवेल करायची. त्याचं 54 कोटीचं टेंडर काढलंय, 54 कोटीचं टेंडर काढलंय, मंजुरी दिली. ते काम केल्यानंतर माझ्या पुरंदर तालुक्यातल्या उपसा सिंचन योजनेचा जो भाग आहे, बारामतीचा जो भाग आहे, त्या भागाला व्यवस्थित पाणी मिळायला सुरुवात होईल. आम्ही हाय स्पीडचे पंप टाकणार आहे, चांगल्या मोटारी टाकणार आहे, ज्या जास्त पाणी फेकतील वर, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. त्याला पैसे दिलेले आणि त्या मोटारी सगळ्या चालण्याकरता सोलर पॅनल आम्ही बसवणार आहे. त्यांची जेवढी रिक्वायरमेंट आहे विजेची तेवढी वीज आम्ही तयार करून सरकारला देणार आणि त्यांना म्हणणार की आमच्या मोटारी ज्यावेळेस चालू करायच्या त्यावेळेस तुमची वीज द्या. अशा पद्धतीनं आपल्याला महावितरणची करार करून करता येतं. माझं देवेंद्रजींशी बोलणं झालंय, ऊर्जा खात्याचे ते मंत्री आहेत,
मी पण 10 वर्ष तुमचं ऊर्जा खातं सांभाळलेलं आहे, त्याच्यामुळे ते काही आपल्याला अवघड नाही. या पद्धतीने जराई शिरसाई आणि लाकडी लिंबोडीचं पण काम मी सुरू केलेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तशाच पद्धतीनं आपल्याला त्या बंद पाईपलाईनचं पण पाणी गुंजवणीचं आणायचं आहे. त्याच्यातलं नाजरा असेल, नाजराच्या खालचे बंधारे असतील ते भरायचे, त्याच्यातनं जेवढे पाझर तलाव असतील, साठवण तलाव असतील ते सगळे भरायचे. हे आपल्याला करायचं आहे. त्याकरता केंद्राचा पैसा पाहिजे. तुम्ही म्हणाल अजित पवार समोर तो एक उमेदवार आहे आणि तुम्ही उमेदवार का दिला? आम्ही उमेदवार केंद्राचा नरेंद्र मोदी साहेबांच्याकडनं करोडो रुपये आपल्या राज्याकरता, आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकरता आणण्याच्या करता आम्ही हा उमेदवार दिलेला आहे. म्हणून माझी विनंती आहे, मताला जा, भावनिक होऊ नका. माझी हात जोडून विनंती आहे. हा भावनिक प्रश्न सुटणार नाही, हा व्यवहाराने प्रश्न सुटेल, हा डोकं वापरून प्रश्न सुटेल. जर तुम्ही चुका केल्या तर अनेक वर्ष तुम्ही मागे जा आणि ते पाणी इतरांचाही त्याच्यावर लक्ष आहे. इतरांनी नेलं तर मग तुमचा माझ्यासारखा करंटा दुसरा कुणी नाही. फार आपली वाट लागेल. पुढची पिढी तर म्हणेल ही काय माणसं होती, त्यांनी आमचं वाटोळं केलं. त्या पुढच्या पिढीनं आमच्यावर वाटोळं केलं हा आरोप होऊ नये म्हणून हे सगळा खटाटोप आहे आणि ते सहजासहजी शक्य आहे. त्याकरता निधी पाहिजे. मी राज्याचा निधी एकनाथराव मी आणि देवेंद्रजी देऊ, त्याबद्दल काळजी करू नका. आज करोडो रुपयाच्या योजना चाललेल्या आहेत. माझ्याच बारामती तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या शहर आणि ग्रामीण भाग मिळून 1000 कोटीच्या योजना चालल्या. आता मी मूर्तीला 8 गावांची योजना केली. मूर्तीची लोक सांगत होती दादा आता सुपा परगणाला पाणी टँकर भरून आमच्या भागात जातात, एवढं आमच्याकडे पाणी आता व्यवस्थित झालेलं आहे. 8च्या 8 गावं समाधानी आहेत. तसं देशामध्ये मोदी साहेबांनी स्कीम आणली. 50% रक्कम केंद्राची, 50% त्या राज्यांची. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाबद्दल आपण ती योजना राबवतो. ह्या गोष्टीचा पण विचार तुम्ही करा. माग ज्या खासदारांना आपण निवडून दिलं 10 वर्षामध्ये निरेचे सरपंच कुठे? सरपंच तुम्हाला 10 वर्षात काही पैसे आले का खासदाराचे? मागण्या केल्या होत्या, काही दिलं नाही, काही दिलं नाही. मी तुम्ही हे बटन दाबा, या खासदारांनी नाही दिलं ना, मग बघतोच त्या खासदारांनी. त्यामध्ये मी अतिशक्ती करत नाही. माझा तुम्हाला फक्त तो उपयोग होणार नाही. आम्ही सगळेजण महायुतीचे घटक पक्षातले प्रमुख मोदी साहेबांकडे जाऊन मी त्याच दिवशी त्यांना सांगितलं, मोदी साहेब आम्ही जास्तीच्या जागा महाराष्ट्रात आणणार आहे आणि त्या आणल्यानंतर तुम्हाला हे काम आमचं करावं लागेल. ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, मी त्याच्यामध्ये मदत करेन. टेंबू ताकारी म्हैसाळला आता काहीतरी 1 लाख एकर का 1 लाख हेक्टरला मोदी साहेबांनी पैसे दिले, गोसीखुर्दला पैसे दिले. त्याच्यामुळे ते पैसे मिळतात. फक्त पैसे त्यांच्याकडनं मंजूर करून आणण्याची पण कसब असली पाहिजे. जर खासदारांनी रोज जाऊन तिथं त्यांना टीका केली, नावं ठेवली, अमितभाईंनी नावं ठेवली, तर कोण तुम्हाला पैसे देणार आहे? तुमचं नाव येईल. संसद रत्नांनी फार चांगलं भाषण केलं. अरे भाषण करून माझ्या निराशी तक्रारचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. माझ्या पुरंदर तालुक्याला पाणी मिळणार नाही. माझ्या बारामती इंदापूर दौंड तालुक्याला पाणी मिळणार नाही. त्याच वेळेस जरा चांगले संबंध ठेवले असते तर मागच आपण काम करून घेऊ शकलो असतो. मित्रांनो, हट्टीपणा उपयोगाचा नसतो. कधी कधी 2 पावलं तुम्हाला मागं पुढे सारखावं लागतं, कधी कधी आम्हाला 2 पावलं मागं पुढे सारखावं लागतं. त्याला व्यवहार म्हणतात. पण सारखं आमचंच रेटायचं आणि तुम्हालाच मागं टाकायचं कसं चाललं रे? लोक म्हणते जाऊ दे, जाऊ दे थोडं कुठं तरी. ह्या पद्धतीनं एकंदरीत समाजाचा साधारण कल असतो. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवावी. तरुण तरुणींच्या करता देखील मुद्रा लोन पहिले 10 लाख रुपये होते. मोदी साहेबांनी आता 20 लाख रुपये केले. ज्यांना पद नाही अशांना, आणि त्यांना आपण लोन देतो. मित्रांनो, मराठा आरक्षण एकनाथराव शिंदे यांनी पूर्णपणे प्रयत्न केला. आम्ही सारथी काढलं.
आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजाच्या मुला मुलींनी कर्ज काढल्यानंतर 5 वर्षाचं व्याज राज्य सरकार भरत आहे. पुणे जिल्हा बँकेमध्ये अनेक प्रकरण होत आहेत, बारामती बँकेत होत आहेत, इतर बँकेत होतात. घ्या ना फायदा. आज सगळ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एनटीचा आहे, पण तोपर्यंत 1000 कोटी रुपयाचं दरवर्षी बजेट त्यांच्याकरता आपण दिलेलं आहे. ओबीसी समाजाच्या करता महाज्योती आपण काढलेलं आहे. त्या मुला मुलींच्या करता आपण मदत करतोय. माझा रामोशी समाज असेल, माझा नाभिक समाज असेल, जो काही घटक आहे सगळ्यांच्या करता वेगवेगळ्या प्रकारची महामंडळाची स्थापना केली आहे. माझ्या मातंग समाजाची मागणी होती, दादा पार्टीमध्ये नववधूंनाच फायदा होतो, आम्हाला होत नाही. आता त्यांच्या करता आरटी काढलेला आहे की मातंग समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे. कुठल्या समाजाला वंचित ठेवलेलं नाही. राहिला असेल तर त्यालाही द्यायची दानत आहे, त्यांनाही द्यायची आमची भूमिका आहे. ही पण गोष्ट माझ्या निराशिवतकरांच्या लोकांनी ध्यानामध्ये घ्यावी. मित्रांनो, अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला केंद्र सरकारकडनं आणायच्या. आम्हाला कधी कधी मोठ्या योजना करण्याच्या करता वर्ल्ड बँकेचा पैसा लागतो, जपान गव्हर्नमेंटचा पैसा लागतो जायकाला. तो आणायचं म्हटलं तर वाया केंद्र सरकार थ्रू जावं लागतं. हे केव्हा होईल? त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर आपण त्यांना सांगू की आम्हाला हे कर्ज आमच्या या प्रकल्पाच्या करता पाहिजे, तेवढी शिफारस केंद्र सरकारने करावी, आमच्या लोकांचं भलं होणार. ते करतील. त्याकरता तुमचं पवित्र मत उद्याच्या 7 तारखेला गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून हवं. मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, भावनिक होऊ नका. भावनिक होऊन काही जर केलं तर परत तुम्हाला मला ब्रह्मदेव वर्ण आला तरी काय होणार नाही. कोण ब्रह्मदेव आला तरी शहाणा बना. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही जे बोलतो ते करतो, हे आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याकरता ह्याचा एकदा माझ्या शेतकऱ्यांच्याकडे पैसा आला की त्याचा माझ्या निराशिवतकरांच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे. उद्याच्याला एसटीची कामं, बाकीची कामं ती एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी तुम्हाला करून देऊ. आम्ही कामं करतो. मी बारामती कशी बनवली ती तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, मला आता बारामती पुरतं थांबायचं नाही. मला पुरंदर, मला दौंड, इंदापूर, मला हवेली आणि माझा ओरविला मुळशी हाही भाग त्या पद्धतीने करायचा. तुम्ही फक्त तुमचं पवित्र मत द्या. तेवढी धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे. तुम्हालाही बघायला मिळेल किंवा खरंच बदल होत चाललेला. जेजुरीच्या खंडेरायाचं तिकीट आपण जीर्णोद्धार हातामध्ये घेतलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे किल्ले, गड त्याचंही संवर्धन करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलंय. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल चाललेली आहे. या प्रकारे आम्ही सगळ्यांना महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंचं स्मारक भिडेवाड्यामध्ये आम्ही करतोय, जिथं पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी काढलेली. दुसरंही स्मारक करतोय तिथं क्रांतीवीर लहुजी वस्तादांचं स्मारक परवा आम्ही भूमिपूजन केलंय. तेही पुण्यामध्ये दिमागदार त्या ठिकाणी करतोय. सौंदीला चांगल्या प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा तुम्ही आम्हाला प्लॅन दाखवा, तिथेही आम्ही मदत करू, अशा पद्धतीने सांगितलंय. मित्रांनो, एक चिठ्ठी आली, बरोबर आहे. दूध अनुदान भेटायला खूप अडचणी येत आहेत. ऑनलाईन पण व्यवस्थित झालं नाही. हे ज्यांनी दिलं 100% ते कराय, 100% कराय. त्याकरता आता आचारसंहिता आहे. आचारसंहिता संपू दे. मी तुझे सगळे पैसे त्या तुझे म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे, राधाकृष्ण विखे पाटील, मी, देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही घोषणा केलेली आहे. आता थोडस आम्हाला काही सूचना द्यायला मर्यादा आहे, पण आचारसंहिता संपली की राहिलेल्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होतील, हा शब्द देखील मी त्या सभेच्या निमित्तानं देतो. हे आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावं, माझी विनंती आहे. इथं सर्व राजकीय पक्षाचे, महायुतीचे नेतेगण, आता आजची रात्र, उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र थोडासा सगळ्यांनी जोर लावा. त्याच्या संदर्भामध्ये
गावातले मतभेद, कदाचित आम्ही एकमेकांच्या विरोधात ग्रामपंचायत लढलो असेल, कुठला बँक लढलो असेल, आणखी काही आमदारकी लढलो असेल, परंतु ते आता झालं गेलं. कार्यकर्त्यांनी आम्ही नेत्यांनी ठरवलं की आम्ही सोडून दिलंय लोकांच्या विकास कामाच्या करता, लोकांना पाणी आणून देण्याच्या करता. तसं खालच्यांनी पण करा, कारण एक एक मत महत्वाचं आहे. तुमच्या तिथल्या छोट्या मोठ्या तक्रारीतनं पण कारण नसताना समोरच्या विरोधी पक्षाचं पावतं ते आपल्याला पाहून द्यायचं नाही, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. त्या संदर्भामध्ये आपण काळजी घ्या. सगळ्यांना आम्ही रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करू, ते आमची जबाबदारी आहे, ते आमचं काम आहे. पण यदा कदाचित कुणाचं नाव चुकलं, फोटो चुकला, फोटो राहिला, नाव राहिलं, तर कृपा करून कुणी राग मानू नये, अशाही प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, जाणीवपूर्वक माझ्या मागासवर्गीय समाजाला सांगितलं जातं की पुन्हा आता देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाले तर संविधान बदलतील. मी जाहीरपणे सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत एकही जण आपलं संविधान बदलू शकत नाही. मोदी साहेबांनी पण त्यावेळेस मला सांगितलं, अरे अजित, तू लोकांना सांग, काँग्रेसच्या राजवटीमध्ये संविधान दिन साजरा झाला नाही. मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान ठेवण्याच्या करता, त्यांना रिस्पेक्ट देण्याच्या करता दरवर्षी संविधान दिन साजरा होतो. कुणी केलं? मोदी सरकारने केलं. काँग्रेसला आहे उत्तर. त्याच्यामध्ये उलट एवढी सुंदर घटना दिली, एवढं चांगलं संविधान दिलं, आणि या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिले आणि दोनदा त्यांना पराभूत केलं. काही वाटतं का त्यांना? आज आपल्या एनडीएचे 2 खासदार बिनविरोध आले, सुरतचा एक आणि मला वाटतं इंदोरचा एक. 2 खासदार बिनविरोध. विरोधी पक्षाला उमेदवार पण मिळाला नाही, आणि हे मात्र आणतायत. आणि बाबासाहेबांना मात्र त्यावेळेस पाडायचं काम केलं. यांचे दाखवायचे दात एक वेगळे आणि यांचे खायचे दात वेगळे, हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. मित्रांनो, 106 वेळा बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली, त्याच्यात अमेंडमेंट झाली. त्याच्यात काँग्रेसच्या राजवटीत किती वेळा झाली माहितीये? 90 वेळा. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉक्टर मनमोहन सिंगजी, या सगळ्यांच्या काळामध्ये 90 वेळेला घटनेमध्ये अमेंडमेंट करण्यात आली. आणि पावती कुणाची मारतात? मोदी साहेब तिथं घटना बदलणार आहे, आमकं करणार आहे. वाटेल तसं खोटं बोलताय. त्यांना विकासाचा बोलण्याचा मुद्दा राहिलेला नाही. काल परवा काहीतरी इथं सभा झाली, विकासाचं काही बोलले का? ही कुठली पद्धत? अरे विकासाचं काय करणार, देशाचं काय करणार? देश 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कसा देणार आहेत आम्ही लोक? त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? जीडीपी वाढवण्याच्या करता आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका आहे? काही सांगायला तयार नाही, फक्त टीका करायची. आमच्यातली तर कच्ची बच्ची पण माझ्यावर बोलायला लागली. माझ्या राजकारणात मी आल्यावरच जन्माला आली, पण काय चुरू 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 बोलताय. आम्हाला 7 तारीख उद्या मग बघतो तुमच्याकडे. मी आहे, तुम्ही आहे, दुसरं कोण आहे? पण आता बोलणार नाही. त्यांना लागला. आपल्याला फक्त विकासाचं बोलायचं आणि विकासाच्या दिशेने माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या माझ्या सहकारी मित्रांना त्या ठिकाणी घेऊन जायचंय, हे सांगण्याच्या करता मी आज मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून माझ्या निराशे तक्रारमध्ये आलेलो आहे. अजिबात कुठं चुकू नका. जे चुकलेले झालं गेलं त्यांचं काय करायचं ते करू द्या. पण आमचे राजेश असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांनी, चव्हाण कंपनी असेल, आता लक्ष्मण दादा स्वतः आहेत, दादांचे माझे फार पूर्वीपासून संबंध आहे, सगळ्यांनी त्या गोष्टीला हातभार लावा, तर तुमच्या पुढच्या पिढीचं भलं होणार आहे. तर तुम्हाला पुढं पाण्याच्या बाबतीतला कायमचा प्रश्न तुमचा सुटणार आहे. हे पोटतिडकीनं सांगण्याच्या करता आज आवर्जून मी
माझ्या ह्या परिसरामध्ये आलेलं आहे. नीराची तक्रार, रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबा मिळावा, नवीन प्लॅटफॉर्म बांधकाम व्हावं. खासदारांनी 10 वर्ष काय झोपा काढल्या काय? नाही 10 वर्ष, त्याच्या आधी तर 5 वर्ष त्यांचं वर सरकार होतं, पण 15 वर्ष म्हणा हे काम करायला पाहिजे. अरे आम्ही निवडून गेल्यानंतर कामच करून दाखवतो. त्याच्यामध्ये नीराची तक्रार गावातील हजारो महिला रोजगार उपलब्धतेसाठी जेजुरी शिवण MIDC मध्ये कामाला जात आहेत. सदर महिलांच्या करता नीरा गावातील काही रोजगार उपलब्ध व्हावा, त्याच्यातही मार्ग काढतायत. ज्या उमेदवारांना मी मतं मागतोय ना, त्यांनी बारामतीमध्ये टेक्सटाईल पार्क काढलंय. 6,000 महिलांना काम आहे. किती? 6,000. तुम्ही द्या, आपण त्याच्याही बाबतीमध्ये ज्याच्यातनं माझ्या महिलांना रोजगार मिळेल आणि त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता येईल, तो कार्यक्रम राज्य आणि केंद्राचा मिळून एकत्रपणे आपण राबवू. त्याच्यामध्ये माऊली पालखी स्नान हे नीरा गावाचा मान आहे. यासाठी नीरा नदीमध्ये महादेव मंदिराजवळ घाट बांधण्याच्या करता आराखडा तयार करून निधी द्यायचा. आणि ही तर आपल्या हातातलं काम आहे. माग का नाही सांगितलं? हे काम मीच तुम्हाला करून देतो. मी वेगवेगळ्या प्रकारे चांगले घाट वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही बारामतीची कारा नदी बघा कशी काय केली. त्यावर पण बारीक केला, नदी पण बारीक केली. तू बटन दाब पुसता, आता बघ इथलंही बारीक करून टाकतो. त्याच्यामध्ये नीराची तक्रार गावचं पोलीस स्टेशन अत्यंत दुरावस्थित आहे. नवीन इमारत. मी आपल्याला शब्द देतो, आता तुम्ही माळेगावचं पोलीस स्टेशन जाऊन बघा, सोप्याचं पोलीस स्टेशन बघितलं कसं काय, बारामतीचं SD स्टँड बघितलं कसं काय, तसं आपल्याला करायचं ना, बटन दाबा, बाकीचं माझ्यावर सोपा. तुम्ही काळजीच करू नका, हे आपल्या हातातलंय. कारण मी देवेंद्रजींना सांगणार की देवेंद्रजी तुम्ही मंजूर करा पोलीस स्टेशन. ते म्हणतील निधी द्या, मी म्हणणार निधी धरा आणि काम मंजूर करा. त्याबद्दल काही काळजी करू नका. आपल्या पुढच्याच महिन्यामध्ये बजेट आहे, त्यामध्ये आपण ते काम करू. अशा पद्धतीनं ठीक आहे. पुरंदर तालुक्यातील डोंबारी गारुडी समाजाचा या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. घरकुलाचे विषय, रोजगाराचे विषय असतील ते मी मागाशीच सांगितलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही 3 कोटी घरकुलं बांधण्याचा निर्णय हा इंडियाच्या जाहीरनाम्यामध्ये आलेला आहे. मी तो तुम्हाला करून दाखवीन. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कागदपत्राची पूर्तता करावी लागेल. त्याच्याबद्दल मी एक चांगला अधिकारी नेमीन किंवा जे काही करायचं काम सोपस्कर होण्याच्या करता महायुतीच्या सर्व मान्यवरांना विश्वासात घेऊन त्याच्यात आम्ही मार्ग काढू. तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. आम्ही कामाची माणसं आहेत. आम्ही नुसत्या गप्पा मारणारी माणसं नाही. आम्ही पोकळ घोषणा करणारी माणसं नाही. आता काय असेल ते सगळं करतो. तू पेटी भरून दे. त्याच्यामध्ये मशीन मध्ये 1 साइड तुम्ही गाड्या चालवा. मी याच्यातली कामं जी काही आता मला सांगितलेली ती मी त्या ठिकाणी करतो. राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये दिलं ना. मुस्लिम समाजाचं सांगितलं, धनगर समाजाचं सांगितलं ना. काय तो RUB आहे काय? म्हणजे रेल्वेच्या पलीकडे जायचं ना. मारील राईट. जयस्वालच्या हातात आहे. आचारसंहिता संपू द्या. जयस्वालाला बोलून घेतो, काम सुरू करायला. त्यामध्ये कारण त्यांना मी परवाच काही BOT नाही, ROB रेल्वे ओव्हरब्रिज आणि काही RU ब्रिज रेल्वे अंडरपास ह्याला आपण निधी दिलेला आहे.
आणि त्यांच्याकरता खास ती जबाबदारी टाकलेली आहे. मी शिवतक्रारकरांनो, मला तुम्ही समाधानी करा, मी तुम्हाला समाधानी करतो. मला जास्त उघड बोलता येत नाही, नाहीतर लगेच नोटीस चालेल. असं आश्वासन दिलं आणि मतं घेतली, त्याच्यामुळं तसं काही करत नाही. तुम्ही मला उद्याच्या 7 तारखेला महायुतीच्या उमेदवाराला मदत करून समाधानी करा. मी त्याच्याबद्दल तुमचे जे विकासाचे प्रश्न जे असतील ते अरे वेड्या, पारधी समाजाला एक मिनिट ना, आता माझा ऐक ना, तुझा ऐकलं ना, माझा ऐक. त्यामध्ये आम्ही त्यांना एसटी मध्ये घातलेलं आहे. एसटीला तर एवढ्या सवलती आहेत आणि पारधी समाजाच्या करता आम्ही गायरानामध्ये गायरानाला घरकुलाला परवानगी आम्ही देतोय. त्यामध्ये तुम्ही मला प्रस्ताव आणा, मी तुम्हाला जे काही पारधी आहेत, फक्त त्यांनी घरं दिल्यानंतर नीट राहायचं, चोऱ्या माऱ्या करायच्या नाही. तर त्यांना व्यवस्था केली. निराशिवतक्रार म्हणून अजित पवारला उद्योग आता नव्हता. अरे मी सांगतो ना होय म्हणून. हा भैया लक्ष देतात, त्याच्यापेक्षा जास्त मी लक्ष देईन, काळजी करू नको. फक्त त्यांनी नीट वागावं, धंदा पाणी करावं, चुकीच्या गोष्टी करू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, अधिक बोलत नाही. माझी तुम्हाला पुन्हा आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आपल्याला अनेक महत्वाचे निर्णय लोकांना विश्वासामध्ये घेऊन करायचे. विमानतळाच्या बाबतीमध्ये ज्या भागातले लोक संमती देतील, मी पुन्हा शब्द वापरतोय. मी परवाच भोरला आपले मुख्यमंत्री होते तेव्हाही आमची इथं चर्चा झाली. ज्या भागामध्ये माझे शेतकरी संमती देतील स्वखुशीने, त्या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पुणे जिल्ह्याच्या करता करायचंय. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण आम्ही शेतकऱ्यांना नाराज करू, त्यांना त्या ठिकाणी कुठला त्रास होईल असं करून आम्ही त्या गोष्टी करणार नाही. आपल्याला दिव्याला देखील MIDC करायची आहे. ती MIDC IT पार्क म्हणून ती करायचंय, कारण हिंजवडीचा IT पार्क जवळपास भरलं गेलेलं आहे. त्यालाही उदय सामंत, देवेंद्रजी, मी आणि एकनाथरावांनी मान्यता दिलेले. परवा म्हणजे सासवडला सभा झाली, विजयराव शिवतारेंनी पुढाकार घेऊन घेतलेली. त्यामध्ये ह्याही गोष्टी ठरलेल्या आहेत. तुम्ही पहा, आता आम्ही सगळेजण विकासाच्या करता एकत्र आलेलो आहे. आपल्याला केंद्राचा आणि राज्याचा निधी मोठ्या प्रमाणात आणण्याच्या करता एकत्र आलेलो आहे. आणि माझ्या 5 तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा कायमचा शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि पिण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्याच्या करता आम्ही एकत्र आलेलो आहे. जाता जाता एकच सांगतो, अनेक जण म्हणतात 71,000 कोटीची कर्जमाफी मागच्या सरकारने केली. ती देशामध्ये 71,000 कोटी होती. कुठं? देशामध्ये. विजयराव, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होता, त्यावेळेस एकट्या महाराष्ट्राची 35,000 कोटीची कर्जमाफी झाली. किती? 35,000 कोटीची. आणि नंतर मी पुन्हा सरकारमध्ये आलो, त्यावेळेस माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची 27,000ची कर्जमाफी केली. देशाची नाही, फक्त महाराष्ट्राची. देशाची 71,000 कोटी 10% धरले तर आपली 10-12,000 कोटी झाली असेल. आणि त्याच्यानंतर 35,000 कोटी केली ना देवेंद्रजींनी. आम्ही 27,000 कोटी केली ना. आम्हाला पण संधी मिळाल्यानंतर आम्ही काम करतो. PDCC बँक 0% पीक कर्ज त्या ठिकाणी देते. शैक्षणिक कर्ज 6% देते. त्याच्यामध्ये जवळपास 250-300 मुलं परदेशात गेलेली आहेत. 2-3 वर्षात PDCC बँकेच्या मदतीमुळे 40 का 50 लाख रुपये, दिवसभर किती देतो? 40 लाख रुपये आम्ही देतो. त्यांनी परदेशात जाऊन ज्याला शिक्षण घ्यायचंय त्यांना 2,000 मुलांना पुढच्या 2-1 वर्षामध्ये फायदा होणार आहे. हा फायदा आम्ही करतोय ना, शेतकऱ्याकरता करतोय ना. अशा पद्धतीनं
सर्वांचा विकास करण्याचा ध्यास आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण उद्याच्या 7 तारखेला कुणाच्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता तुम्ही घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. इतर पण हे चालू करा, ते चालू करा, सगळं चालू करतो, आधी बटन दाबा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा.